नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महा-टी-ई-टी पेपर 1 व 2 साठी मराठी व्याकरण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 यामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया प्रश्न क्रमांक 1। खालील व्यंजनातील महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा। बघा, खालील व्यंजनातील महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा। तर आपल्याला महाप्राण कशाला म्हणतो आपण, की जेव्हा मराठी भाषेतील ज्या वर्णाचा उच्चार करत असताना ख म्हणजेच यचा उच्चार केला जातो त्याला काय म्हणतात, महाप्राण असे म्हणतात। असे मराठी भाषेमध्ये एकूण 14 महाप्राण आहेत बघा। आणि काही व कदाचित काही काय आहेत की ज्यांना यच नाही लागलेला तरी पण त्यांचा महाप्राण या वर्णामध्ये समावेश केला जातो। तर यामध्ये महाप्राण व्यंजनाचा गट कोणता आहे, खु, घ, छ आणि जू हे काय आहेत, महाप्राण आहेत। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2। छावा, लढत, युगंधर या कादंबऱ्याचे लेखन कोणी केले आहे। बघा, छावा, लढत, युगंधर या कादंबऱ्याचे लेखन कोणी केले आहे। तर या कादंबऱ्याचे लेखक कोण आहेत, शिवाजी सावंत हे आहेत। पर्याय क्रमांक 4 शिवाजी सावंत। प्रश्न क्रमांक 3। कैकावली या काव्याचे कवी कोण। बघा, कैकावली या काव्याचे कवी कोण। तर कैकावलीचे कवी कोण आहेत, तर मोरोपंत यांनी काय केलेले आहे, कैकावलीची रचना केलेली आहे। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 4। पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा। बघा, पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा। आता बघा, बुक आपण काय म्हणतो, ते बुक म्हणजे ते काय झालं, नपुंसकलिंगी झालं। त्याच्यानंतर बूट आपण काय म्हणतो, तो बूट म्हणजे हे काय झालं, पुरुषवाचक झालं। त्याच्यानंतर स्कूल आपण काय म्हणतो, ते स्कूल म्हणजे हे पण नपुंसकलिंगी झालं। आणि आपण गेट काय म्हणतो, ते गेट म्हणजे हे पण नपुंसकलिंगी झालं। परंतु आपण बूट हा शब्द वापरताना काय म्हणतो, तो बूट म्हणजे निश्चित पुरुषवाचक शब्द कोणता आहे, तर बूट हा शब्द आहे। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 5। मराठीतील पहिला ग्रंथ कोणता। बघा, मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे, तर मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे, विवेक सिंधू हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे। तर विवेक सिंधूची रचना जर आपल्याला विचारलं कोणी केलेली आहे, तर ती विवेक सिंधूचे रचनाकार कोण आहेत, तर ते मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिलेला आहे। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 6। कोणत्या नामाचे वचन बदलत नाही। बघा, कोणत्या नामाचे वचन बदलत नाही। बघा, आता इथे का नाही, पहिलं काय आहे, लोणी। लोणी म्हणजे काय, ते लोणी। लोणी म्हणजे काय आहे, या नामाचं वचन बदलत नाही। काही जरी आपण घेतलं तरी पण ते लोणीच राहतं। परंतु आता बघा, सासू, सासवा, एक वचन सासू, अनेक वचन सासवा। त्याच्यानंतर एक माणूस, अनेक माणसे, एक लाटणे, अनेक लाटणे। परंतु एक लोणी, अनेक पण आपण काय म्हणतो, लोणीच म्हणतो। म्हणजेच कोणत्या नामाचं वचन बदलत नाही। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 7। स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही। बघा, स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता। बघा, स्वतः काय आहे, हे आत्मवाचक सर्वनाम आहे। जेव्हा स्वतःचा उल्लेख आपण स्वतःहून केला जातो तेव्हा त्याला काय म्हणतात, आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात। आणि हे काय आहे, आत्मवाचक सर्वनाम आहे। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 8। बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नका। यातील बिकट हा शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो। बघा, बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको। यातील बिकट हा शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो, तर कोणत्या जातीमध्ये येतो, तर तो विशेषण येतो। तर आपण विशेषण कशाला म्हणतो, तर नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला किंवा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणत असतात, विशेषण असे म्हणतात। या वाक्यामध्ये बिकट हा शब्द काय सांगायला, की नामाबद्दल विशेष माहिती सांगायला आहे, म्हणून बिकट हा शब्द काय आहे, तर ते विशेषण आहे। पर्याय क्रमांक 1 विशेषण। प्रश्न क्रमांक 9। मी घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले, यातील सांजावले या क्रियापदाचा प्रकार कोणता। बघा, मी घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले, यातील सांजावले या क्रियापदाचा
प्रकार कोणता? बघा, हे प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये आलेला आहे. जेव्हा मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, जेव्हा सांजावले, स्थिरावले असे प्रश्न येतात तेव्हा त्या वाक्य कोणतं? त्या वाक्यातील क्रियापद हे भावकृत क्रियापद असते. तर मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले, यातील सांजावले हा क्रियापदाचा कोणता प्रकार आहे? तर ते भावकृत क्रियापद आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10. प्रसिद्ध लेखक आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव काय? बघा, प्रसिद्ध लेखक आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव काय? तर त्यांचे टोपण नाव काय आहे? अनिल हे त्यांचे टोपण नाव आहे. बघा, ग्रेस या कवीचं टोपण नाव काय आहे? तर माणिक शंकर गोडघाटे हे काय आहे? ग्रेस या कवीचं टोपण नाव आहे. केशव कुमार म्हणजेच कोण? तर केशव कुमार. तसेच आरती प्रभू म्हणजेच चिंतामण त्र्यंबक खानोलकर आणि केशव कुमार म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे काय आहेत? या लेखकाचे टोपण नाव आहे. तसंच आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपण नाव काय आहे? तर अनिल हे त्यांचं टोपण नाव आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11. चित्रकाराने चित्र काढलेले आहे, काळ ओळखा. बघा, चित्रकाराने चित्र काढलेले आहे, काळ ओळखा. बघा, काढलेले आहे म्हणजे त्याचं क्रिया काय झालेली आहे? त्याची पूर्ण झालेली आहे, म्हणजे निश्चितच तो काय असणार? पूर्ण वर्तमान काळ असणार. पर्याय क्रमांक 3 पूर्ण वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 12. आई वडिलांचा मान राखावा. बघा, आई वडिलांचा मान राखावा. वाक्य प्रकार ओळखा. जेव्हा शब्दाच्या शेवटी बघा वा वी वेने शब्दाचा शेवट होतो तेव्हा ते वाक्य काय असते? विद्यार्थी वाक्य असते. म्हणूनच आई वडिलांचा मान राखावा हे वाक्य काय आहे? विद्यार्थी वाक्य आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13. आज सारखे गडगडते या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, आज सारखे गडगडते. मी मगाशीच काय म्हणलं? सांजावले, स्थिरावले, गडगडते हे शब्द काय आहेत? भावकृत क्रियापदाचं काम करतात. म्हणजेच हे वाक्य कोणतं आहे? भावकर्तरी प्रयोग. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14. आई म्हणाली, अरे बाळा, तू तूप आणलेस खरे, पण तेल कुठे आहे? या वाक्यात किती प्रकारची विरामचिन्ह आली आहेत? बघा, आई म्हणाली याच्यानंतर काय आलेले आहे? स्वल्पविराम आलेला आहे. त्याच्यानंतर अरे बाळा याच्यानंतर पण काय आलाय? स्वल्पविराम आलाय. त्याच्यानंतर तू तूप आणलेस खरे याच्यानंतर अर्धविराम आलाय 3. आणि त्याच्यानंतर पण तेल कोठे आहे? त्याच्यानंतर प्रश्नवाचक चिन्ह आले 4. आणि त्याच्यानंतर हे पूर्ण वाक्य जे आहे हे काय आहे? दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये एकूण किती चिन्ह आलेली आहेत? तर एकूण 4 चिन्ह आलेली आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. बघा, शुद्ध शब्द हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये आलेला आहे. पर्याय आपल्याला निवडायचा आहे. महात्म्य हा शब्द कसा लिहितात? तर पर्याय क्रमांक 2 नुसार काय लिहितात? महात्म्य हा शब्द लिहितात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? बघा, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? तनया, आत्मजा आणि दुहिता. बघा, मुलगी या शब्दाचे हे समानार्थी शब्द आहेत. बघा, तनया, आत्मजा आणि दुहिता. परंतु कल्ल्या नसते. इथे जर कन्या हा शब्द आला असता तर हे पण काय असलं असतं? बरोबर असलं असतं. परंतु कल्ल्या हा शब्द काय आहे? या तीनही मुलगी या शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17. सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. बघा, सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? निश्चितच सजातीय, विजातीय. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा तो योद्धा होता. या वाक्यातील अधोरेखित वाक्य खंडासाठी अचूक शब्द निवडा. बघा, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा तो योद्धा होता. या वाक्यातील अधोरेखित वाक्यासाठी अचूक शब्द ओळखा. म्हणजे त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा तोच योद्धा होते, म्हणजे त्याला आपण काय म्हणत असतो? अद्वितीय असे म्हणतो. पर्याय क्रमांक 2 अद्वितीय. प्रश्न क्रमांक 19. जीव थोडा थोडा होणे
या अर्थाचा पुढीलपैकी अयोग्य वाक्यप्रचार असलेला पर्याय कोणता? बघा, जीव थोडा थोडा होणे त्याला आपण म्हणतो अतिशय काळजी लागणे. बरोबर आहे. जीव थोडा थोडा होणे म्हणजे अतिशय काळजी लागणे एखाद्या गोष्टीची. पुन्हा खूप चिंता करणे. बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर मन व्याकुळ. जीव थोडा थोडा होणे म्हणजे मन व्याकुळ होणे, हे पण बरोबर आहे. परंतु आतुरता कमी होणे हे काय आहे? याच्या विरुद्ध आहे. म्हणजेच याचा अयोग्य वाक्यप्रचार कोणता आहे? पर्याय क्रमांक 3, आतुरता कमी होणे. प्रश्न क्रमांक 20, मन पूर्ण करा. उदार तेल डॅश डॅश. बघा, आपण काय म्हणत असतो? उदार तेल खवट. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21, संस्कृत उपसर्ग असलेला शब्द निवडा. बघा, संस्कृत उपसर्ग असलेला शब्द निवडा. तर संस्कृत उपसर्ग काय आहे? अवतरण या शब्दाला संस्कृत उपसर्ग लागलेला आहे. पर्याय क्रमांक 1, अवतरण. प्रश्न क्रमांक 22, महाविद्यालयाच्या निरोप समारंभासाठी मान्यवर नाटककारांनी पाहुणे म्हणून बोलावण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल? बघा, महाविद्यालयाच्या निरोप समारंभासाठी आपल्याला जे मान्यवर नाटककार आहेत त्यांना पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी आपण जे पत्र पाठवतो त्याला निश्चितच आपण काय म्हणतो? निमंत्रण पत्र पाठवतो. पर्याय क्रमांक 4, निमंत्रण पत्र. प्रश्न क्रमांक 23, लहानपणी उन्हाळ्यात मामाच्या गावाकडे गेल्यावर आम्ही पिकत घातलेल्या आंब्याची डॅश डॅश घालत असू. समूहदर्शक शब्द निवडा. बघा, मामाच्या गावाला आम्ही उन्हाळ्यात लहानपणी गेल्यावर आम्ही पिकत घातलेल्या आंब्याची काय म्हणत असतात? आडी असे म्हणत असतात. आंब्याची पिकत घातलेल्या आंब्याची आम्ही आडी घालत बसू. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24, शनोशनी, सालोसाल, फिरून, पुन्हा पुन्हा ही डॅश डॅश क्रियाविशेषण अव्ययाचे उपप्रकार आहेत. बघा, शनोशनी या शब्दाची पुनरावृत्ती झालेली, सालोसाल या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे, फिरून या शब्दाची पुनरावृत्ती आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा हा पण शब्द पुनरावृत्ती आहे. म्हणजेच या शब्दाची डबल काय झालेली, एक प्रकारची आवृत्ती झालेली आहे. आणि अशा क्रियाविशेषणाला काय म्हणतात? तर त्याला आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण म्हणतात. पर्याय क्रमांक 4, आवृत्तीदर्शक. प्रश्न क्रमांक 25, विद्रूपचा विरुद्धार्थी शब्द सांगा. विद्रूप या शब्दाचा विरुद्धार्थी. बघा, विद्रूप म्हणजे एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट म्हणजे कुरूप प्रकारे दिसणं, विचित्र प्रकारे दिसणं, वाईट प्रकारे दिसणं, त्याला विद्रूप म्हणतात. तर त्याचा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द काय आहे? सुंदर. प्रश्न क्रमांक 26, खरा बरोबर अशा अर्थाचा उतार्यात आलेला शब्द शोधा. बघा, खरा बरोबर अशा अर्थाचा उतार्यात आलेला शब्द शोधा. तर तो कोणता आहे? यथार्थ. पर्याय क्रमांक 1, यथार्थ. प्रश्न क्रमांक 27, शेलेने शेतकऱ्याला काय म्हटले आहे? बघा, शेले या शास्त्रज्ञाने शेतकऱ्याला काय म्हटले आहे? तर त्याने शेतकऱ्याला काय म्हटले आहे? कलावंत असे म्हटले आहे. पर्याय क्रमांक 3, कलावंत. प्रश्न क्रमांक 28, या कवितेत कवीने प्रामुख्याने कोणाचे वर्णन केले आहे? बघा, एक कवितेची हे दिलेली आहे आपल्याला आणि कवीने प्रामुख्याने त्याच्यात कोणाचे वर्णन केलेले आहे? तर कोणाचे वर्णन केलेले आहे? तर नदीचे वर्णन केलेले आहे. पर्याय क्रमांक 2, नदी. प्रश्न क्रमांक 29, पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती या अर्थाने कवितेत आलेला शब्द ओळखा. बघा, पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती या अर्थाने कवितेत आलेला शब्द ओळखा. अशा प्रकारचे प्रश्न बघा तुम्हाला कविता दिली जाती आणि कविताचा उतारा वाचून खालील प्रश्नाचे उत्तरे लिहा. अशा प्रकारचे प्रश्न असतात परीक्षेमध्ये. तर त्या प्रकारचा हा प्रश्न आहे, पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती या अर्थाने कवितेत आलेला शब्द लिहा. तर तो काय आहे? लवाळी. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 30, कवितेनुसार खालीलपैकी कोण नदीच्या पाण्याचा उपयोग करून घेते? बघा, नदीच्या पाण्याचा उपयोग मुले करतात, नदीच्या पाण्याचा उपयोग पक्षी करतात, नदीच्या पाण्याचा उपयोग गुरांसाठी सुद्धा होतो. म्हणजेच वरील सर्व. पर्याय क्रमांक 4. अशात नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो, संध्या खित्री या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.